और भव्य दिव्य टूर्नामेंट इस प्रतियोगिता में तमाम शिरकत फरमाने वाले टीम का सहर्ष स्वागत करता हूं। स्ट्राइक पे बल्लेबाज पंकज जौके और नॉन स्ट्राइक पे अजय गोले और गेंदबाजी के लिए आते हुए लेट्स प्ले अंपायर सर का इशारा और गेंदबाजी मार्ग पर सुमित ठाकुर अपने ओर की पहले P1 मैटेंडरी पावर प्ले जिसे कहा जाता है, पहली पावर प्ले के षटक लेकर आते हुए पहली गेंद के ऊपर सफल होकर खेल दिया है, दे धक्का, गेंद वन बाउंस मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, संजीवनी चौकार डीजे। पहली गेंद पर चौवा जड़ा बल्लेबाज और इस बार सफल होकर खेलने का प्रयास दूधाई तलवार उमेश जी दशरथ पाटिल अक्सर कहते हैं रिवर्स स्वीप का फटका म्हणजे टिंब फटका। तो यहाँ पर खराब मनोवैज्ञानिक प्रेशर मैं तो कहूंगा, पहले गेंद के ऊपर चौवा जरूर जड़ा था, दूसरी दुविधा में डाल दिया, रिवर्स स्वीप का फटका, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। डॉट गेंद जाती हुई कोई रन की गुंजाइश नहीं, यहाँ पर हर गुंजाइश को खारिज किया गेंदबाज सुमित ठाकुर ने। इस बार पटकी हुई गेंद, फिर से एक बार नजाकत बड़ा स्ट्रोक नटराज स्टाइल में बाउंड्री लाइन के पार, वन बाउंस चौकार डीजे। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर डॉट, तीसरी गेंद पर चौवा लगाया बल्लेबाज पंकज जौके ने। और पंकज जौके के पास दोस्तों क्लास है, आज अपने क्लास का हुनर यहाँ पर प्राप्त करते हुए कामयाब होते हुए बल्लेबाज पंकज जौके। फिर से एक बार सुमित ठाकुर, इस बार सफल होकर खेल दिया मिडॉन की दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी जब तक आते कॉर्नर की दिशा से तब तक एक रन आसानी से मुकम्मल करते हुए अपने साथी सहकारी अजय गोले को खेलने का मौका दिया। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना कोई विकेट खोए, पहला और मैटेंडरी पावर प्ले जिसे कहा जाता है। और इस पावर प्ले की षटक में गेंदबाजी करते हुए गेंदबाज सुमित ठाकुर के ऊपर प्रहार किया है बल्लेबाज पंकज जौके ने। स्ट्राइक पे बल्लेबाज अजय गोले, इस बार सफल होकर खेलना चाहते थे, ब्लाइंड स्ट्रोक, बकते भजी मांगते वड़ा, डॉट गेंद जाती हुई कोई रन की गुंजाइश नहीं, यहाँ पर हर गुंजाइश को खारिज किया गेंदबाज सुमित ठाकुर ने। डॉट गेंद जाती हुई स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक दीपेश जी कुत्ते हमें बतलाते हुए 9 रन, 5 गेंदें जरूर हो चुकी है अभी भी पहले पावर प्ले के षटक में। आखिरी गेंद डालेंगे गेंदबाज सुमित ठाकुर, सामना करेंगे अजय गोले। अजय यानी खिलाड़ियों इस बार डांसिंग डाउन फुटवर्क का इस्तेमाल किया था, आगे आकर मन बना लिया था खेलने का, पर उस मन को खारिज किया गेंदबाज सुमित ठाकुर ने। डॉट गेंद जाती हुई, तो यहाँ पर एक ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खाए स्कोर जा पहुंचा है 9 रन। आज की दिन का पहली प्रतियोगिता का, आज की पहली फेरी का दोस्तों ये आखिरी मुकाबला योगी इलेवन उड़न विपक्ष जय भवानी कुहरे, ये दोनों टीम के दरमियान होता हुआ क्रिकेट का महासमर, क्रिकेट का महायुद्ध इस क्रिकेट की पंडरी पर। तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज स्वप्निल भास्कर, निजी पहला टीम की ओर से दूसरा पावर प्ले का षटक लेकर आते हुए सामना करेंगे बल्लेबाज पंकज जौके, जिन्होंने 2 चौके जरूर जड़े पहले पावर प्ले के षटक में। आज इस प्रतियोगिता में कितना रन बनाने में कामयाब होंगे, कितना टारगेट सेट करने में कामयाब होंगे, या विपक्ष टीम योगी इलेवन उड़न टीम उन्हें रोकने में कामयाब होगी। तो देखना है, एक तरफ है देवडाकी तो एक तरफ है पंकज जौके। आज इस प्रतियोगिता का पहला थी, फिर से एक बार फुल टॉस किस्म की गेंद, और फुल टॉस गेंद बनाकर लिया, गेंद शॉर्टर
बैकवर्ड लेग लॉन्ग लेग की दिशा में ट्रैवल होती हुई, तब तक एक रन आसानी से मुकम्मल किया। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ क्रिकेट का गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका जर्सी नंबर 10 स्कोर बोर्ड पर आता हुआ बिना कोई विकेट खोए। स्वप्निल मस्कर एक लाजवाब गेंदबाज जिन्हें जाना जाता है पावर प्ले के षटक में गेंदबाजी करते हुए बड़े स्ट्रोक लगाने से वंचित करना होगा इस प्रतियोगिता में। इस बार घुटना टेक तमाशा देख, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, नसीब गांडू तो क्या करेगा पांडु, और हाथ में से छूट गया चेंडू। और बल्लेबाज पंकज अजय गोले जैसे बल्लेबाज को यहां पर लाइफ लाइन मिलती हुई एक रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट को। यहाँ पर दोस्तों किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है बल्लेबाज अजय गोले का। दोस्तों हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। कहने का तात्पर्य दोस्तों ये जब गेंदबाजी कर रहा है तो फील्डरों को साथ देना अनिवार्य होता है। और ये देखिए डीप एक्स्ट्रा कवर रीजन में खेला हुआ स्ट्रोक पंकज चौकी के बल्ले से जाता हुआ उनकी पारी का तीसरा चौवा, डीजे को मौका। किया है इस बार देखिए फिर से एक बार गेंद हवा में, वही खिलाड़ी यहाँ पर दुविधा में दिखाई देती हुई कैच छोड़ा। फिर से एक बार समीकरण बदल दिया दोस्तों, 2 रन बिटवीन द विकेट में यहाँ पर 2 रन हासिल प्राप्त करते हुए इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा। क्रिकेट की परिभाषा में अक्सर कहा जाता है 17 ऋषभ पंत एबीडी, इनका जर्सी नंबर 17 स्कोर बोर्ड पर आता हुआ बिना कोई विकेट खोए यहाँ पर दूसरी लाइफ लाइन खिलाड़ी द्वारा। और दोस्तों एक ऐसी गलती होती है किसी खिलाड़ी के पीछे अगर गेंद लगती है तो उसी का ही साथ नहीं छोड़ती, इस तरह का चित्र है। इस बार देखिए गेंद हवा में सफल होकर खेल दिया है, नो मैन्स लैंड, गेंद ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी फिर से एक बार कैच लेने का प्रयास पर दमदमाती गेंद बाउंड्री लाइन के पार, सुनहरा चौकार, डीजे को मौका। वाले को भी गर्लफ्रेंड की याद आई, क्या मिलेगा उन्हें चुम्मा, क्योंकि स्कोर जा पहुंचा है 21। 14 फरवरी को मिलने वाला वैलेंटाइन का तोहफा जिसे कहा जाता है वो स्कोर बोर्ड पर आता हुआ 21 यानी 21 ऑन द बोर्ड। इस बार सफल होकर खेल दिया है शॉर्ट लॉन्ग मिड ऑन के दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी थोड़े से फंबल होते हुए, तब तक एक रन आसानी से मुकम्मल। यहाँ पर इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना कोई विकेट खोए। अच्छी यहाँ पर साझेदारी, पहली ओवर में 9 और दूसरे ओवर में 13, स्कोर कुल मिलाकर 22 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए। 11 के अवसर से बल्लेबाजी करते हुए टीम जय भवानी कुहिरे, जबकि पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर 22 रन स्कोर बोर्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद। एक भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है कुत्ते भाव की चषक 2022 ये हनुमान क्रिकेट क्लब धुलवाड़। तमाम क्रिकेट के दीवाने जो dreamscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट देख रहे, जो तमाम दर्शक इस प्रतियोगिता में शिरकत फरमा रहे, उनका तमाम खिलाड़ियों का, तमाम मान्यवरों का मैं कुत्ते भाव की चषक 2022 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं। और इस टूर्नामेंट का आयोजन किया है जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवाड़ की जानिब से। एक भव्य दिव्य टूर्नामेंट जिसका फर्स्ट प्राइज है 50,000 वो भव्य जलालता चषक, सेकेंड प्राइज 25,000 वो भव्य जलालता चषक, थर्ड प्राइज है 15,000 वो भव्य जलालता चषक। उसी तरह से मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर किताब से नवाजा जाएगा और हर मैच में मैन ऑफ द मैच का किताब। और ये पूरी टूर्नामेंट लाइव ड्रीम्स क्रिकेट के माध्यम से लाइव दिखाया जाता है। तो तमाम आयोजकों का फिर से एक बार कुत्ते भाव की चषक 2022 की जानिब से आभार व्यक्त करता हूं, वेलकम कहता हूं, खुशामदीद कहता हूं, सुस्वागतम करता हूं। ली चलता हूं फिर से एक बार इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज सुमित ठाकुर, निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज पंकज जौके और नॉन स्ट्राइक पे अजय गोले। बिना कोई विकेट खोए दोनों बल्लेबाजों ने 11 के अवसर से 22 रन बना लिए। 2 लाइफ के साथ बल्लेबाजी करते हुए
बल्लेबाज पंकज जौके और उनका साथ देते हुए अजय गोले। फिर से एक बार सुमित ठाकुर अपने ओर की पहली गेंद। क्या इस बार पंकज जौके अपने नाम की तरह, पर इस बार दूधाई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। जब घी सीधे उंगली से निकल रही तो टेढ़ी करने की जरूरत नहीं है। और यहाँ पर असफल होते हुए बल्लेबाज पंकज जौके डॉट गेंद जाती हुई, और गेंदबाज की सराहना करनी होगी। पहली गेंद सुमित ठाकुर डॉट कराने में कामयाब, उनका आत्मविश्वास दुगुना होता हुआ, क्योंकि हर गेंदबाज की अगर कोई गेंद डॉट होती है तो उसका आत्मविश्वास बढ़ता है, कॉन्फिडेंस बढ़ता है, और वही कॉन्फिडेंस को तोड़ना होगा। क्योंकि देखिए सीधे बल्ले से जब गेंद जा रहे तो यहाँ पर टेढ़ा खेलने की जरूरत है, और वही दिखाया बल्लेबाज पंकज जौके ने। डीजे को मौका। सॉरी, क्योंकि दोस्तों एंटरटेनमेंट पर जरा प्लीज कोऑपरेट करें हमारे दर्शकों को। तो फिर से एक बार तो स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 26 रन, 26 ऑन द बोर्ड। तो जब तक गेंदबाज करते तब तक एक शेर अर्ज करना चाहूंगा। हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे हम मुन्नी के बिना, ये तो अच्छा हुआ कम बख्शीला टाइम पे जवान हो गई। इसी तरह से हमारे किरण कुतेसर से गुजारिश है कि डीजे फिर से एक बार आप अपने हाथों में ले ले। स्कोर जा पहुंचा है 26 रन, 26 रन, 26, 22 नंतर चौका, 22 नंतर चौका। हर गेंद के ऊपर हम आपको समीकरण बताते हैं सर, प्लीज कोऑपरेट करें। तो फिर से एक बार चलते हैं क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। गेंदबाजी मार्ग पर सुमित ठाकुर, और इस बार डीप पॉइंट रीजन में खेला हुआ स्ट्रोक। गेंद के नीचे देवडाकी और उनके साथी सहकारी जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। दोस्तों देवडाकी भी एक अच्छे समालोचक है। उसके पहले मैच में मैंने उनकी आवाज सुनी, काफी मधुर आवाज और काफी क्रिकेट की जानकारी उनके बारे में मुझे दिखाई दी। देवडाकी जो फील्डिंग कर रहे हैं। तो फिर से एक बार दोस्तों 2 रनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन, 28 विदाउट लॉस नाउ, थर्ड ओवर प्रोग्रेस, बिना कोई विकेट खोए यहाँ पर 28 रन स्कोर बोर्ड पर बनाते हुए बल्लेबाजी करने वाली टीम जय भवानी कुहिरे। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, क्या बना तू सीक्रेट हो, तोहफा कबूल करो। लगाता हुआ 34 रन यहाँ पर पंकज जौके को जो जीवन दान मिला, लाइफ लाइन मिला, और उसका पूरा समाचार लिया है बल्लेबाज पंकज जौके ने। दोस्तों क्रिकेट में चुकीला माफी नहीं, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच तो होगा सत्यानाश। और इस बार देखिए बैक टू बैक आता माजी सटकली, डीजे को मौका। आज मैं झुकेगा नहीं साला। इस तरह की बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज पंकज जौके बैक टू बैक 2 छक्के लगा स्कोर खड़ा किया है। हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 40 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए। यहाँ पर सुमित ठाकुर को कहते हुए ये हाथ मुझे दे दे ठाकुर, क्योंकि 2 गेंदों पर 2 छक्के जड़े बल्लेबाज पंकज जौके ने। फिर से एक बार सीधे बल्ले से खेल दिया है। 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ट्रैवल होती हुई जब तक फील्डर फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन, 42 इस ओवर में 20 रन खर्च किए गेंदबाज सुमित ठाकुर ने। तो यहाँ पर अच्छी बल्लेबाजी हो रही है जय भवानी कुहिरे की जानिब से, और पूरा समाचार लिया है पंकज जौके ने। इस प्रतियोगिता में 41 रनों पर नॉट आउट बल्लेबाजी करते हुए दोस्तों वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराली क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदानी क्या दोस्तों जिसमें पंकज जौके के लिए ताली ना हो, जिन्होंने 41 रन बनाए जिसमें
दो छक्के और 5 करारे छक्के लगाए, चौवे लगाए ऐसे बल्लेबाज पंकज जौके। स्कोर जा पहुंचा है 42 रन, निजी 42 41 रन पर और 1 रन पर अजय गोले। अभी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज देव डाकी, देव तारी त्याला कौन मारी, तो आज देखना है देव डाकी के हाथों में गेंद, सामने बल्लेबाज अजय गोले। इस बार अजय गोले ने एक प्रहार किया, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और देव डाकी को मिलती हुई पहली गेंद के ऊपर पहली सफलता, डीजे को मौका। हमारी मैं अक्सर कहता और देवतारी म्हणजे देव टाकी कूते धुलवड़ गांव के दामाद, और उन्होंने अपना दामादपन दिखाया जिस तरह से युवराज सिंह ने दमखम दिखाई थी। इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पे 6 छक्के लगाए थे और यहां पर कुइरे के गेंदबाज बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया देव डाकी ने, और दामाद हो तो कैसे देव डाकी की तरह पहली गेंद पर बल्लेबाज को वापसी का रास्ता। तो यहां पर दोस्तों पहली गेंद पर विकेट और दूसरे बल्लेबाज मैदान पर उदय जौके। भाई भाई मैदान पर एक तरफ है पंकज तो एक तरफ है उदय। उदय यानी जहां पर सूर्यास्त का उदय होता है उसे उदय कहा जाता है। आज ये रनों की उदय करने में कामयाब होंगे या फिर से एक बार देव डाकी दामाद आज इस प्रतियोगिता में गेंदबाजी कर रहे, क्या उन्हें रोकने में कामयाब होंगे। स्कोर रुका हुआ 42 रन, 1 विकेट के नुकसान पर। फिर से हेड बाहर, अच्छी गेंद और अंपायर थोड़े से नाराज होते हुए लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद और उसे वाइड करार कर दिया। आईसीसी 9 नंबर 22 जाना था कुते और पहुंच गए उरन। इस तरह की गेंद देव डाकी द्वारा तो वाइड गेंद यहां पर अतिरिक्त की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 43। तो यहां पर सम्मानीय दशरथ जी सकाराम कुते इनकी जानिब से अगर उदय जी छक्का लगाते हैं तो 100 रुपए का इनाम यहाँ पर इनामों की बौछार एटीएम पीटीएम स्टार्ट होता हुआ। और इस बार देखिए लालच बुरी बला अड़े बल्ले से खेलने का प्रयास, यहाँ पर देव डाकी के ऊपर प्रहार करने का प्रयास, पर अंधला मांगतो 1 डोला देव देते 2 डोले। 100 रुपए प्राप्त करने में लालच बुरी बला डॉट गेंद जाती नहीं, कोई रन की गुंजाइश नहीं। यहाँ पर हर गुंजाइश को खारिज किया है गेंदबाज देव डाकी ने, जिन्होंने अपने चौथे ओवर में काफी प्रभावित गेंदबाजी की, लगातार 2 गेंदें जरूर बिंदी डाली है। फिर से एक बार तीसरी गेंद डालने के लिए तैयार उदय के लिए। इस बार उदय सफल होकर खेलने का प्रयास और दोनों जवानी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न गोल्डन डक का शिकार। बल्लेबाज बैक टू द पैवेलियन, डीजे किरण को मौका। लाजवाब एफर्ट दिखलाते हुए भाग मिल्खा भाग, और यहां पर देखिए बल्लेबाज पंकज बैक टू द पैवेलियन। रनआउट के स्वरूप में अच्छी गेंदबाजी देव डाकी द्वारा, डीजे को मौका। उसी गेंदबाजी की और 3 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया। नए बल्लेबाज
नए बल्लेबाज रोशन। तो यहाँ पर देव डाकी की सराहना करनी होगी और लाजवाब गेंदबाजी यहाँ पर होती हुई स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक दीपेश कुतेजे में बतलाते हुए 43 रन स्कोर बोर्ड पर। तो फिर से एक बार दोस्तों अच्छी गेंदबाजी यहाँ पर देव डाकी की द्वारा धुलवड़ गांव के दामाद और आज उरन से यहाँ पर प्रस्थापन किया है कुत्ते भाव की चषक 2022 में और वही अपनी दादागिरी आज इस प्रतियोगिता में दिखाते हुए जय भवानी कुइरे टीम को रोकने में कामयाब होते हुए गेंदबाज देव डाकी एक साथ अच्छे समालोचक भी है दोस्तों और गेंदबाजी में भी क्या नजराना। तो दोस्तों अक्सर कहा जाता है गेंदबाज देता है ऐसी टक्कर, गेंदबाज देता है ऐसी टक्कर, आ जाता है अच्छे अच्छे बल्लेबाजों को चक्कर। तो यहाँ पर चक्कर में डाला है गेंदबाज देव डाकी ने। स्ट्राइक पे बल्लेबाज रोशन केदार। तो फिर से एक बार देव गेंदबाजी करने के लिए तैयार केदार के लिए। इस बार केदार ने आओ देखा लाता हो खेल दिया है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, डीजे तेजस को मौका। छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 49 रन स्कोर बोर्ड पर। फिर से एक बार देव डाकी अपने ओर की अगली गेंद केदार के लिए। इस बार केदार ने हेलीकॉप्टर जरूर लैंड किया है गेंद मिड ऑफ की दिशा में। फिर से एक बार वही खिलाड़ी नशीब गांडू, तो क्या करेगा पांडु, हाथ में से छूट गया चेंडू, गेंद सीमा पार, तेजस को मौका। समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 53 रन स्कोर बोर्ड पर। पहले ओवर में सुमित ठाकुर ने 9 रन खर्च किए थे, कोई विकेट उनके हाथों नहीं लगी, 9 रन खर्च किए थे। उसके बाद स्वप्निल मस्कर गेंदबाजी के लिए आए जिन्होंने 13 रन खर्च किए, कोई विकेट उनके हाथ नहीं लगी। तीसरी ओवर लेकर आए थे गेंदबाज सुमित ठाकुर, उनका अच्छा समाचार लिया था बल्लेबाज पंकज जौके ने और 20 रन खर्च किए थे। और चौथा ओवर लेकर आए निजी पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए धुलवड़ गांव के दामाद देव डाकी जिन्होंने 12 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया। आखिरी ओवर स्लॉग और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज करण डाकी आखिरी ओवर लेकर आते हुए। करण डाकी किस तरह से गेंदबाजी करेंगे, डेथ और स्पेशलिस्ट के लिए गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है। तो दोस्तों मैं अक्सर कहता हूं बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। तो यहाँ पर देखना है किस तरह की बल्लेबाजी होगी। स्लॉग ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम जय भवानी कुइरे या उन्हें रोकने में कामयाब होंगे योगी इलेवन उरन टीम। आहार इस बार देखिए पहली गेंद करण डाकी की, यहाँ पर मंथन डाकी की याद दिलाते हुए। हाँ शिवरी की भी एक गेंदबाज है मंथन डाकी, वर्ची स्टाइल गेंदबाजी करते उनकी तरह गेंदबाजी यहाँ पर करण डाकी ने डॉट कराई और बल्लेबाज सानू को रोक कर रखा है। फिर से एक बार सानू ने आउट देखा लाता हड़े बल्ले से खेल दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद। तेजस को भी उनकी गर्लफ्रेंड की याद आई, जानो बिना कर मत ना, पर बल्लेबाज कहते हुए छक्का बिना मला सुद्धा कर मत ना, क्योंकि पहली गेंद डॉट दूसरी गेंद पर छक्का और स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 59 ऑन द बोर्ड। तो अभी भी इस इनिंग की 4 गेंदें आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज सानू एक छक्के की सहायता से अकाउंट ओपन किया है। इस बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद दक्ष पंच अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी। इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन यहाँ पर स्कोर बोर्ड पर 6-0। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन, किसी भी तरह का अंपायर पर दबाव न डाले, प्रेशर न डाले। अभी भी 4 गेंदें आना बाकी, 60 रन स्कोर बोर्ड पर, अभी भी 4 गेंदें आना बाकी।
इस बार फिर से एक बार सफल होकर खेलना चाहते थे, यहाँ पर वाइट यॉर्कर जरूर डाली थी। अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं, बिंदी गेंद जाती भी, डॉट गेंद जाती भी। स्कोर रुका हुआ 60 रन 3 विकेटों के नुकसान पर। तो फिर से एक बार करण डाकी अपने ओर की अगली गेंद, चौथी गेंद डालने के लिए तैयार सानू के लिए, पर इस बार दिशा से भटकते हुए अंपायर जी सर का इशारा, वाइट का आता हुआ। इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 61 रन स्कोर बोर्ड पर। 3 गेंदें जरूर हो चुकी है, अभी भी 3 गेंदें आना बाकी। स्ट्राइक 62 रन, माय मिस्टेक, स्कोर जा पहुंचा है 62 रन स्कोर बोर्ड पर। तो इस बार 62 रन स्कोर बोर्ड पर, अभी भी 3 गेंदें आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज केदार, एक छक्का एक चौके की सहायता से खेलते हुए अभी भी क्रीज पर मौजूद। दोस्तों क्या रणनीति रहेगी इस मैच में, क्योंकि 62 रन जरूर बनाए। पहले बल्लेबाजी करते हुए जय भवानी कोहिरे टीम ने, पंकज जाऊ के आउट होने के बाद पूरी पारी को संभालते हुए केदार लेफ्ट आर्म बल्लेबाज। इस बार स्लॉट में जरूर गेंद आई थी और पिच किस्म की गेंद सीधे बल्ला से खेलना चाहते थे, बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं। यहाँ पर बीट हो गए बल्लेबाज केदार। स्कोर रुका हुआ 62 रन, 4 गेंदें हो चुकी इस इनिंग की। इस पारी की अभी भी 2 गेंदें आना बाकी। लाजवाब गेंदबाजी यहाँ पर योग 11 उरन टीम की जानिब से। गेंदबाज स्लॉग और हड़मारी का शतक करण डाकी, पर इस बार सफल होकर खेल दिया रिवर्स स्वीप का फटका। पर यहाँ पर फील्डर थोड़े से फंबल, थोड़ा सा कच्चाल क्षेत्र रक्षण जिसे कहा जाता है, क्रिकेट में कहा जाता है, चुकीला माफी नहीं। और उसी तरह से खराब फील्डिंग, खराब थ्रो, और आंखों में इशारा करते हुए दिवसा डवल्या 3 धावांची चोरी की यहाँ पर जय भवानी कुइरे टीम के बल्लेबाजों ने। और इस 3 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा 65 रन, 65 ऑन द बोर्ड। इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। सामना करेंगे बल्लेबाज साहनू। क्या साहनू बड़ा स्ट्रोक लगाने में कामयाब होंगे? क्या टारगेट सेट करेंगे जय भवानी कुइरे के बल्लेबाज? इस गेंद के ऊपर क्या करण डाकी आखिरी गेंद डॉट कराएंगे या बड़ा स्ट्रोक होगा? जिस तरह से आगाज किया था बल्लेबाज पंकज जौके ने, चौवा लगाकर आगाज किया, क्या अंजाम छक्का लगाकर होगा, चौवा लगाकर होगा? इसमें होता हुआ कहा खुकार युद्ध की इस बार गेंद मिड विकेट की दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी स्वप्निल मास्कर जब तक फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 67 रन और जीतने के लिए निर्धारित 30 गेंदें 68 रनों की जरूरत। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा माय बोली मराठी भाषा में मेरे साथी समालोचक उमेश सालुके के पास। धन्यवाद। हेलो हेलो, धन्यवाद। योग 11 उरण या संघाने आपण मध्ये प्रथम गोलंदाजी केली, लाईनअप मध्ये गेली, लाईनअप मध्ये बाहेर आलेला आहे। कुइरे संघ आपण सुद्धा लाईनअप मध्ये जायचं आहे। आकर्षण पहा, लाईनअपचं आकर्षण नक्की चांगलं आहे आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची गोडी आणि आपण पाहते लाईनअप मध्येच बाहेर येते, लाईनअप मध्ये आतमध्ये जाते। जिथे आपण पाहते प्रथम फलंदाजी टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आपण मध्ये सज्ज होते तर जय भवानी कुहिरे संघ आणि तब्बल 3 गडी बाद 67 धावा त्यांनी बनवल्यात आणि योग 11 उरण या संघासमोर मात्र 30 चेंडू आणि 68 धावांचा मात्र आता पाठलाग करावा लागेल। जय हनुमान क्रिकेट क्लब दुलवड आयोजित कुते भावकी चषक 2022 या स्पर्धेचा आपण पाहते पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना जो संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना RK गोलवाडी या संघासमोर खेळणार आहे। तर आपण पाहिलं तर फील्डिंग करत असताना योग 11 उरण संघाला नक्कीच
कुठेतरी आपण पाहिलं तर मगाशी शिहू संघाने सुद्धा अशाच चुका केल्या होत्या दीपेश, त्या चुका उरण संघांकडून झालेल्या आहेत. परंतु खेळपट्टीमध्ये आपण जर पाहिलं तर जेव्हा आपण शेतामध्ये खेळतो तेव्हा कुठे बांध असतात, अडथळा येतो, पण इथे असं काही अडथळा नाहीये. आणि इथे अडथळा नसल्यामुळे अशा चुका होणं मी म्हणेन कुठेतरी गोलंदाजी करण्याच्या संघासाठी महाग पडू शकतो. त्याच्यामुळे ही स्पर्धा शतश लावून घ्या विनंती असेल. आपल्याकडे वेळ नाहीये, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. गेलेला पैसा गेलेली गाडी तुम्ही मिळू शकता, परंतु गेलेला वेळ हा मिळू शकत नाहीये. जय भवानी कुहिरे या संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. चला सलामीचे 2 फलंदाज जाऊ द्या. योग 11 उरण संघ चला आपल्याला विनंती असेल, कारण 5 वाजे आलेले आहेत. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आणि क्वालिफाय मॅच खेळवायची असेल तर आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. 30 चेंडू आणि 68 धावा मात्र इथे योग 11 उरण संघासमोर एक टार्गेट मात्र सेट केला आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. तसेच सलामीचे 2 फलंदाज चला आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. योग 11 उरण संघ चला आपण सलामी 2 फलंदाज पाठवा. आणि कुहिरे संघाला विनंती असेल चला आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. 25 मिनिटांमध्ये मॅच तुम्हाला संपवायची आहे. एक ओव्हर साठी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. आणि या 5 ओव्हरमध्ये 5 मिनिटांमध्ये एक ओव्हर मात्र तुम्हाला इथे कंप्लीट करायची आहे. सलामीची 2 फलंदाज आपण पाहतो तर 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची 2 फलंदाज सज्जन मोकल आणि आपण पाहतो तर मयूर पाटील ही जोडी मात्र मैदानात जाते, जिथे 30 चेंडू आणि 68 धावांचे एक मोठं टार्गेट मात्र रचलं गेलं. आणि खऱ्या अर्थाने 67 धावा बनवण्यामध्ये मी म्हणेन उरण संघाचे क्षेत्ररक्षण आहे त्यांची सुद्धा पुढे चांगली साथ लागलेली आहे. जर कदाचित त्यांनी आलेले झेल जर विलेमध्ये पकडले असेल तर कदाचित ज्या 68 आहेत त्या मात्र कुठेतरी 48 किंवा 58 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेटमध्ये झालेल्या चुका आणि चुका मात्र सुधारत असताना मात्र कधी कधी आपल्याला स्पर्धा सुद्धा सोडावी लागेल, याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागतं. परंतु पाहूया आता मात्र जय भवानी कुहिरे संघाची जरूर आपण मॅच ला आपण नक्की सुरुवात करणार आहोत. मॅच इज ऑन असं आपण म्हणूया. पहिल्या शतक घेऊ गोलंदाज पंकज जवके मात्र ज्याने आपण पाहतोय तर फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात दिली होती आपल्या संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून द्यावी लागेल, कारण 30 चेंडू आणि 68 धावांचं एक लक्ष मात्र ठेवलं गेलंय. सज्जन मोकल मात्र स्ट्राइक वर असेल. नॉन स्ट्राइकला मयूर पाटील असेल. गोलंदाज पंकजचा पहिला चेंडू आपण पाहतो सरळ बॅटने खेळला आणि चेंडू आपण पाहिला तर सरळ ऑन पाहतो तर लॉंग ऑफ मधून सीमा पार मिळतील 4 डीजे. नक्कीच, कारण मॅच रंगतदार आहे. आणि दशरथ साहेब यांच्याकडून आपण विकेटच्या हॅट्रिक साठी पंकज साठी इथे 100 रुपये आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा मोठा फटका आणि या फटक्यांची अपेक्षा आहे खऱ्या अर्थाने उरण संघाला. आणि खऱ्या अर्थाने चौकार षटकाने मात्र इथे सुरुवात केली आहे. मात्र प्रेशर टाकण्याचा काम करते सज्जन मोकल. चौकार षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र आपण पाहते हलक्या हाताने कडे चेंडू आपण पाहते तर गल्लीमध्ये जाईल. 1 धाव मात्र इथे मिळेल. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र इथे आज मात्र आपण पाहतो चांगला स्कोररचा काम केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने स्कोरर म्हणजे खूप महत्वाची जबाबदारी असते क्रिकेटमध्ये. दीपेश कुते मात्र इथे सज्जन यांनी आपण पाहतो आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 11 धावा केल्या. आता मात्र नॉन स्ट्राइकला येते. स्ट्राइकला मात्र मयूर पाटील जाईल. पहिला चेंडू फेस करेल पंकज याचा. पंकजसाठी आपण पाहतो दशरथ साहेबच्याकडून बक्षीस आणि मात्र देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाईल 4 धाव्यांसाठी डीजे. इथे मात्र मोठ्या फटका माझा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा गलीमध्ये जाईल. डायरेक्ट हिट जरूर झालाय.
परंतु काही फरक पडला नाही. आपण पाहतो तर फलंदाज सुग्रुप मध्ये आहे आणि एक धाव मिळेल 22च्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आपण पाहतो धावसंख्येचा जर विचार केला तर मात्र इथे धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा इथे झाले. तर या ओव्हरमध्ये शेवट आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे परंतु शेवट मात्र गोड केला जाणार का वरून सांगण्यासाठी हे मात्र पाहावं लागेल. 68 धावांचा पाठलाग करायचा आतापर्यंत 16 धावा विकेट न गमवता इथे झालेले आहेत. आपण पाहतोय चांगली फलंदाजी मात्र करतोय आणि पुन्हा एकदा देखना स्ट्रोक जबरदस्त फटका आणि मिळतील 6 डीजे. संघ आपण टीम मिटिंग घ्यायची नाहीये. तर आपण पाहिलं तर जेव्हा बिल्डिंग बांधायची म्हटलं तर फुटिंग खूप महत्वाची असते. घर बांधायचं असेल तर जोता खूप महत्वाचा असतो आणि खऱ्या अर्थात दीपेश इथे जोता मजबूत झालेला आहे तर घर मात्र मजबूत होणार का हे मात्र पाहावं लागेल. कारण धाव्यांचं तर आपण आलं पाहिजे तर 22 धावा इथे झालेल्या आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची गरज आहे. सज्जन मोकळ आपण पाहते तर इथे धडकेबाज फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी जर आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये तब्बल त्याच्या नावावर 21 धावा आहेत. संघाची धावसंख्या 22 आणि वैयक्तिक 21 या धावसंख्येवर केलतोय. सज्जन मोकल मात्र नॉन स्ट्राईकला असेल. गोलंदाज येतोय कुहिरे संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. कुहिरे गोलंदाज. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा फटका जरूर होता परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. कनेक्ट अक्षय मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतो इथे परिवर्तन केलं. अक्षयच्या माध्यमातून अक्षयचा पहिला चेंडू मात्र डॉट गेला आहे आणि इथं कमबॅक करावा लागेल. ते मात्र कुहीर या संघाला जरूर पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा गेल्यात परंतु कमबॅक करावा लागेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी 5 ते 6 धावा खर्च करावा लागतील जर या मॅचला खेचायची असेल कुहीर या संघाला तर मात्र ही ओव्हर खूप महत्वाची आहे. हा पुन्हा एकदा चांगला आपण पाहतो तर थोडंसं चेंडू मध्ये परिवर्तन केला जातोय सातत्याने. अक्षयला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केले. या ओव्हरमध्ये जर ही मॅच आपल्याकडे आणायची असेल तर मात्र इथे धावा चुकावा लागतील. धावांपासून रोख लावा लागेल. धावांपासून वंचित ठेवावा लागेल मयूर याला कारण ज्याच्या बॅटिंग मधून धावा आला तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे. 22 चेंडू शिल्लक आहे आणि 46 धावांची मात्र अजून सुद्धा गरज आहे. धावसंख्या ती 22 धावा. 22 चेंडू 46 धावा. हो पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता. मयूर पाटीलला मात्र इथं काही कळत नाहीये नक्कीच चाललंय तरी काय परंतु अक्षयने आपण पाहतो तर बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र इथे डॉट काढलेले आहेत. मित्रांनो हा क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणतात ना अनिश्चित आहे. मुंबई इंडियन्स संघाकडे तब्बल 5 चषक आहेत परंतु या वर्षी 2022 मध्ये त्यांनी आपलं अकाउंट सुद्धा ओपन केलं नाहीये. ही सुद्धा जमियाची बाजू आहे. त्याच्यामुळे रेकॉर्ड हे बदलले जातात. मग ते विजयाचे रेकॉर्ड असो किंवा हारल्याचे रेकॉर्ड असो रेकॉर्ड हे सातत्याने लिहिले जातात आणि हा रेकॉर्ड मात्र करणार का अक्षय. ही ओव्हर मात्र मीडियम टाकण्यामध्ये यशस्वी ठरणार का कारण आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी मयूरच्या नजरेतून मात्र मयूरला त्यांनी इथं चकवलंय फसवलं मी म्हणेन. 21 चेंडू 46 धावांची गरज आहे. इथे मात्र देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका फसतो चेंडू हवेत आणि इथे मात्र जबरदस्त संरक्षण पाहायला मिळतोय कुहिरे संघाकडून कारण चांगलं कॅच मी म्हणेन. कॅच नाही आहे तर ही मॅच आहे. डीजे सलामी गेला फलंदाज आहे पण थोडंसं नाराज केलं मी म्हणेन कारण मयूरने आपण पाहतो 6 चेंडूचा सामना केला आणि तब्बल आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलं आणि त्याला मात्र तर 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये आपण पाहतो तर सज्जनने मात्र नॉन स्ट्राईकला होता. नवीन फलंदाज जातोय स्वप्नील मस्कर मात्र जाईल इनायत नंबर 3 वर आणि आता मात्र जर दीपेश आपण पाहिलं ही ओव्हर खूप महत्वाची होती आणि या ओव्हर मध्ये कुठेतरी मी म्हणेन अक्षयने या मॅच मध्ये थोडीशी जान झोकलेली आहे कारण इथे धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये 22 आणि इथे मात्र 4 चेंडू फेकले गेलेत आणि मयूर सारखा एक मोठा फलंदाज त्याच्या गळाला सुद्धा लागलेला आहे. मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. येणारी 20 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज आहे आणि इथे मात्र या स्पर्धेचा नवीन निर्णय याची मात्र म्हणजे करावा लागेल कारण स्ट्राईक मात्र संजयकडे असणार आहे.
नवीन येणारा फलंदाजाला स्ट्राईक मात्र आता घ्यावी लागेल आणि स्वप्नील मस्कर मात्र आता स्ट्राईक वर असेल. मेडन ओव्हर टाकण्याची एक सुवर्ण संधी असेल अक्षयला. 2 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची गरज आहे आणि इथे मात्र खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी. आडव्या बॅट मध्ये घेतला फटका. चेंडू सीमा पार. फरार. 6 धावे. डीजे आपण पाहते धावा येत नव्हत्या. जिथे आपण पाहतोय मयूर पाटीलला शांत ठेवलं होतं परंतु स्वप्नील मस्कर मैदानाच्या आतमध्ये गेला आणि मात्र असं म्हणतात ना की समोर मटणाची थाली असेल आणि जसा ताव मारावा तसा ताव त्यांनी मारला आणि या 6 धावा मोलाच्या असतील त्या या संघासाठी. 19 चेंडू आणि 40 धावांची मात्र इथे गरज आहे. समीकरण बदललंय कारण जिथे धावा येत नव्हते तिथे मात्र स्वप्नीलच्या बॅटिंगमधून हो हो पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता. अचंबित केलं फलंदाजाला परंतु एक छोटी धाव मात्र इथे घेतली जाईल. एक या धावसंख्या 22च्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कुठेतरी मी म्हणेन अक्षयच्या माध्यमातून फेकलेली ही गोलंदाजी जरूर त्यांनी 7 धावा खर्च केल्यात परंतु चांगली गोलंदाजी मी म्हणेन. जिथे 68 धावा रोखायचे आहेत तिथे मात्र ह्या 7 धावा खूप महत्वाच्या असतील. 18 चेंडू शिल्लक अजून सुद्धा आहेत आणि संघाच्या धावसंख्येचा आपण विचार केला तर 29 धावा इथे झाले आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 39 धावांची अजून सुद्धा गरज आहे. सरासरीचा आपण दीपेश विचार केला तर पर ओव्हर मध्ये इथे तुम्हाला 13 धावा जमवायचे आहेत. म्हणजे अडचण नाही आहे. अडथळा तर नाहीच आहे कारण एक चौकार एक षटकार किंवा सिंगल डबल मध्ये सुद्धा हे मॅच तुम्ही घेऊन जाऊ शकता. एक गोलंदाज तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्याच्यावर मात्र तुम्ही त्याचा समाचार तुम्ही घेऊ शकता. परंतु कधी कधी आपण ज्या गोलंदाजावर प्रहार करण्याचा मानस असतो तो गोलंदाज सुद्धा कधी आपल्यावर भारी पडू शकतो हे सुद्धा पाहिलं आहे. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. थोडंसं आपण पाहते तर 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 29 धावा इथे झालेल्या आहेत. जय हनुमान क्रिकेट क्लब दुलवड आयोजित कुते भावकी चषक 2022 यांच्या माध्यमातून ठेवलेली भव्य स्पर्धा. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 50,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक आहे 25,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक आहे 15,000 व आकर्षक चषक. तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर अशा सुद्धा बक्षीस आणि तसेच तर मालिकावीर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहे. गोलंदाज येतोय केदारवर मात्र इथे विश्वास दाखवला भरोसा दाखवलाय गोलंदाज कर्णधाराने कोहिरे संघाकडून कारण 18 चेंडू आणि 39 धावा पर ओव्हर मध्ये इथे मात्र 13 धावा गोला करायच्या आहेत. निलेश स्वप्नील आपण पाहते तर 2 चेंडू आणि 6 धावसंख्येवर गेलतोय. केदारचा पहिला चेंडू पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू होता मात्र त्याला दिशा दाखवली 6 धाव्यांसाठी. पंचांचा इशारा नो आहे. कशाबद्दल पंच? फिल्डिंग मला वाटते फिल्डिंगच्या माध्यमातून हा नो आहे. नक्कीच दक्ष असे पंच आहेत. आपण फिल्डिंग लावत असून सुद्धा लक्ष पाहिजे की आपण काय करत आहोत. आणि हा नो चेंडू आहे. 7 धावा असतील मोफत मध्ये. आपण पाहिलं तर या कमिटीचे आम्ही सकाळी सर्व काही नियम सांगितलेले आहेत. विनंती असेल आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आपण जर असेल तर आपण पंचांची विचार करा आणि नक्कीच शतक टाकतात की बाबा आतमध्ये किती आणि बाहेर किती कारण प्रत्येक स्पर्धेचे नियम हे वेगवेगळे असतात आणि खऱ्या अर्थाने तो मात्र कर्तव्य आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. कारण 2 पॉवर शतक समाप्त झाल्यानंतर आपण पंचांना विचारायला पाहिजे की बाबा फील्ड कशी सेट करायची आहे आतमध्ये किती बाहेर किती. तर मात्र इथे फिल्डिंग मध्ये थोडंसं कुठेतरी गफलत झाली पाहायला मिळते आणि हा नो चेंडू आणि या 7 धावा धावसंख्या झालेली आहे. 36 धावा झालेल्या आहेत आणि फ्रीचा चेंडू असेल आता मात्र स्वप्नील साठी फ्रीचा चेंडू
आणि इथे मात्र आपण पाहतो तर पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रायल होईल, पाठलाग केला जाते जरूर. फ्रीडचा चेंडू आहे आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. मिळतील 4, होगा बेडा पार तो मिलेंगे 4. डीजे या 4 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला आकार दिला जाईल. धावसंख्या होती 40 धावा, 68 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. आपण पाहतो नक्कीच फिल्डिंग सेटअप मध्ये कुठेतरी थोडीशी गफलत झालेली आहे कोहरी संघाकडून, कारण 2 ओव्हर पॉवर प्ले होते. त्याच्यामुळे कर्तव्य आहे की पंचांना सुद्धा आपण विचारायचं आहे की कशी पॉवर प्ले झाल्यानंतर फिल्डिंग सेटअप करायची. तर 40 धावा झालेल्या आहेत. पुढचा गोलंदाज पुणे सज्ज केदार. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र डॉट जाईल. अजून सुद्धा आपण पाहिजे या मॅच मध्ये बरंच काही दडलंय. या मॅच मध्ये बरंच काहीतरी पाहायला मिळणार आहे, कारण 40 धावा जरूर झाल्यात, परंतु अजून सुद्धा 28 धावा बनवायचे आहेत. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची मात्र गरज आहे. 16 चेंडू 28 धावा. ओहो, पुन्हा एकदा खराब चेंडू. हा टॅकल चेंडू होता आणि पाहिला चेंडू सर्व पाहिला स्क्वेअर लेगच्या वरून बॅकवर्ड छत्र सीमा बार देत धक्का घेत छक्का. डीकेला मात्र इथे संधी. डीजे 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या ओव्हर मध्ये आपण पाहतो तर बरंच धावा खर्च केलात गोलंदाज केदार यांनी, कारण तब्बल आपण पाहिले तर 3 चेंडू मध्ये मात्र 17 धावा इथे खर्च केल्या आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची मात्र गरज आहे. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर कोहरीच्या हातामधून निसटते का काय, मात्र इथे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. जर तुम्ही असे चेंडू टाकले तर स्वप्नीसाठी मात्र कोणतीही जोखीम घ्यायची गरज नाही. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय लॉंग फाईनची सीमा बार 6 धावींसाठी. पुढे सरकी धावसंख्या होती ती 52 धावा आणि पूर्णपणे मॅचचं चित्र बदललंय दीपेश, कारण 14 चेंडू आणि मात्र 16 धावांची गरज आहे. कुठेतरी आपण पाहते तर शॉर्ट चेंडू पडले जात आहेत आणि त्याचा फायदा मात्र स्वप्नील घेतोय आणि मात्र जोखीम घ्यायला लावत नाही. गोलंदाजा थोडंसं मात्र गतीमध्ये परिवर्तन करायला लागेल, थोडंसं वेगामध्ये चेंडू फेकावा लागेल, कारण कृष्णा तानाजी कुते साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. मी ज्या मान्यवरांची नावं घेतली त्यांनी या साहेब, कारण आपला इथे सत्कार केला जाणार आहे. 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर मात्र 56 धावा झालेत. मात्र 12 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये आणि पूर्णपणे केदारने या मॅचचे चित्र बदलले. या ओव्हर मध्ये जर आपण पाहिजे तब्बल 27 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. 27 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये केदारने. आणि पुन्हा एकदा देखना स्ट्रोक फटका बसतोय. चेंडू खूप उंच आहे, परंतु जेल होणार का? आणि इथं मात्र का गोड मात्र होईल. विकेट मात्र मिळेल, परंतु मॅच जवळजवळ आपण पाहते तर हातामधून नसून निसटलेली आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट म्हणतात ना अनजे केला आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची अजून सुद्धा गरज आहे. अजून सुद्धा या मॅच मध्ये बरंच काही दडलं आहे, कारण खऱ्या अर्थाने आपण मॅचेस अशा पाहिल्या जिथे 12 चेंडू आणि 12 धावांची. जगदीश बामन कुते साहेब यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या आणि कृष्णा तानाजी कुते साहेब यांना विनंती असेल आपण सुद्धा या भावकी चषकच्या माध्यमातून आपला सत्कार केला जाणार आहे. आपण या साहेब, आपण जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मला आवाज द्यावा लागेल, तर या. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अजून सुद्धा मॅच संपलेली नाहीये, कारण मी एक मॅच पाहिली होती जिथे 12 चेंडू आणि मात्र 9 धावांची गरज होती. क्वालिफाय मॅच होती आणि खऱ्या अर्थाने ती मॅच तसेच तुलसीराम कुते साहेब, तुलसीराम तुकाराम कुते साहेब यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करते. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय
अक्षय मात्र येतोय, ज्याने मॅच मध्ये थोडंसं टर्निंग पॉइंट दिलं होतं. हा, अक्षयची काय गोलंदाजी आहे. अक्षय सारखा अजून एखादा गोलंदाज जर असताना या सामन्यामध्ये तर मॅच रंगतदार पाहायला मिळाली असती. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नक्कीच मी सांगायला मला आवडेल, जिथे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज होती आणि तो सामना मात्र गोलंदाजी करण्याच्या संघाने समोरच्या संघाला दिला नव्हता. तर मात्र पाहायचा इथे कुहिरे संघ सुद्धा ही मॅच सहजपणे देणार नाहीये अशी अपेक्षा बाळूया. ओहो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षयच्या माध्यमातून इथे चेंडू चांगले फेकले जातात. जर कदाचित केदारने सुद्धा चांगली गोलंदाजी केली असती तर या मॅचचं चित्र बदललं असतं. 10 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. स्ट्राईकला मात्र फलंदाज आपण पाहिलं तर नौका फलंदाज करण डाके आहे. नॉन स्ट्राईकला सज्जन मोकल हा मात्र नॉन स्ट्राईकला आहे. तो पाहतोय मात्र नक्की घडतंय काय. अक्षय मात्र चांगली गोलंदाजी करते. वैयक्तिक दुसरा आणि संघाटी चौथं शतक घेऊन आलाय. 10 चेंडू आणि 12 धावांची मात्र गरज आहे. हो, पण आडव्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता, परंतु इथे एक धाव मात्र मिळेल ती किरण याला. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 57 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. 57 धावा इथे झालेल्या आहेत. ते मात्र पुरे सांगायला जर हे मॅच जिंकायचे असेल ना तर मात्र इथे सज्जन मोखलला जर आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं तरी मॅच सुद्धा जमू शकते गोलंदाजी करण्या संघासाठी. ही विकेट खूप महत्वाची आहे गोलंदाजी करण्याच्या दृष्टिकोनामधून. ओहो, इथे मात्र चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. अक्षय मात्र इथे चांगली कामगिरी करतोय. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. पहा मित्रांनो, मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे कारण अक्षय इथे हारायला तयार नाहीये. मात्र पाहायचं आहे 8 चेंडू आणि 11 धावा. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत आणि हे 2 चेंडू मॅचचं चित्र बदलणारे असतील. ओहो, इथे मात्र ही कॅच खूप महत्वाची आहे. मी म्हटलं होतं ही कॅच नाही तर ही मॅच सुद्धा होऊ शकते. टर्निंग पॉइंट, डीजेला संधी. डाकी यांच्यावर जबाबदारी असेल. 7 चेंडू आणि 11 धावा. मॅच बनवले. मी म्हणेन जय भवानी कुहिरे संघाने हे मॅच बनवलेली आहे. खऱ्या अर्थाने परिवक्त काय असतं आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र मॅचला बनवले ती अक्षय या गोलंदाजाने. 1 चेंडू शिल्लक आहे. मी म्हटलं होतं हे मॅच जर बनवायची असेल तर त्याचा अडथळा असेल तो मात्र सज्जन मोकल हा अडथळा होता. तो मात्र अडथळा गोलंदाज अक्षयने मात्र दूर केला आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची गती. आपण आलेल्या पाहुण्यांचं जरूर सत्कार आणि इथे मात्र पहा शतक मात्र समाप्त होते आणि जिथे आपण पाहिलं 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना सामना आलाय 6 चेंडू आणि 11 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षयसाठी. मित्रांनो, ही मॅच बनवले. खऱ्या अर्थाने ही मॅच मला वाटलं सहजपणे उरण घेऊन जाईल, परंतु आता ही मॅच कुहिरे संघ घेऊन जाणार का हेच मात्र पाहावं लागेल. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर रणची खेळ आम्ही सातत्याने सांगतो. सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदल हे सांगता येत नाही भाईजान. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज होती. दीपेश 2 मोठे फटके इथे कदाचित पाहायला मिळाले असते, परंतु अक्षयने मात्र इथे विनंती असेल जरा फास्ट घ्या मॅच. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. कुहिरे संघ विनंती असेल मित्रांनो, चला आपला पाठिंबा पाहिजे या स्पर्धेत आपण जवळचे आहोत. आज भावकी चषक आपण पाहिलं तर आपल्यासाठीच आहे आणि आपल्यासाठी त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. गेला 30 दिवस त्यांनी मेहनत घेतली आपल्यासाठी. मी म्हणेन 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जर तुम्हाला हा सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण जिथे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना सामना येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि 11 या धावसंख्येवर. अक्षयने मात्र या मॅच मध्ये पुण्यात दर्जेदार गोलंदाजी केली. 1 धाव मात्र खर्च केली आणि महत्वाचे 2 फलंदाज, 1 फलंदाज त्यांनी बाद केला. तो मात्र सज्जन मोकल हा जो अडथळा होता ना तो मात्र कुठे दूर केला. परंतु आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती मात्र निखिल आणि करण याच्यावर. गोलंदाज
आणि इथे मात्र खराब चेंडू मी म्हणेन जी गोलंदाजी अक्षयने केली होती त्या गोलंदाजी इथे मात्र गरज होती. अक्षय मात्र किती कामगिरी करणार. 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र आमच्या स्कोर देखील 61 धाव झाल्यात. आर के गवळी संघाचा संघ नाही का आपण या आर के गवळी संघाचा संघ नाही का आपण टच बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सनी वरणकर विनंती असे 7 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र अक्षयने जी गोलंदाजी केली ना ती गोलंदाजी मात्र इथे निखिलला करावी लागेल. निखिलकडे अजून सुद्धा 7 धावा आहेत वाचवण्यासाठी. जर या 7 धावा वाचवल्या तर कुहिरे संघ निखिलला मात्र खांद्यावर घेऊन नाचेल यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु पूर्णपणे मॅच बदलल्यानंतर उरणच्या बाजूने पाहायला मिळते. हा पुन्हा एकदा हाफ टायकर चेंडू होता प्रयत्न होता. डॉट चेंडू प्रेशरचा चेंडू 4 चेंडू 7 धावा. 12 चेंडू आणि 12 धावांची मात्र गरज होती आणि तो सामना पहा 4 चेंडू आणि मात्र 7 या धावसंख्या राहिल्या पाहिजे. आणि क्रिकेट हा खऱ्या अर्थाने हा खेळच असा आहे कारण ज्याचा तुम्हाला शेवटपर्यंत विचार करावा लागतो. शेवटपर्यंत तुमच्याकडे रणनीती असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे रणनीती असेल तरच तुम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ शकता. काय सांगशील भाईजान. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मोमेंटम मात्र आहे तो गोलंदाजी करणार संघाकडे. निखिल हो पुन्हा एकदा खराब चेंडू आणि इथं पूर्णपणे या मॅचचं चित्र बदललंय. एक खराब चेंडू आणि या मॅचचं चित्र बदललंय. 1 धावेची गरज आहे मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. उमेशजी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा गोलंदाज असा हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकतोय. पहिली संधी चौकार दुसरा चेंडू डॉट नक्कीच गेला. जर तो व्यवस्थित खेळला असता त्याच चेंडूवरती प्रक्रिया झाली असती. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. जर मॅच टाय होतोय तर सुपर ओव्हर खेळवण्यात याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. भाईजान मी म्हणेन या मॅचचं चित्र बदललंय आणि उरण संघ या मॅच मध्ये बाजी मारेल. कारण मी म्हटलं होतं अक्षय एकच असा हुकमाचा एक्का होता मला वाटते गुरे संघाकडे. जर निखिलला सुद्धा संधी होती आज हिरो बनायची परंतु अक्षय हिरो बनला होता. परंतु अक्षयला कुठेतरी साथ मिळाली नाही मी म्हणेन आणि त्यासाठी मात्र त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी चांगली मेहनत घ्यावी लागेल. कारण काहीतरी शिकावं लागतं. जेव्हा आपण हारतो ना तेव्हा आपण का हारलो याचं थोडंसं परिश्रम घ्यावा लागतो आणि तेच मात्र आता घ्यावं लागेल. कारण 1 धावेची गरज आहे. अजून सुद्धा मॅच संपलेली नाहीये आणि पुन्हा एकदा मी म्हणेन पूर्ण शॉर्ट चेंडू होते आणि इथे मात्र खराब चेंडू होते आणि पूर्णपणे आपण पाहतोय त्याचा फायदा घेतला उरण संघ. मात्र इथे विजय होते. विजय संघाचे अभिनंदन तसेच हार्दिक संघ सुद्धा अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आपण पाहतोय स्वप्नील मस्कर ठरतोय. कारण 9 चेंडू आणि 32 धावांची खेळी त्यांनी मात्र केली आहे. चला टॉस साठी आलेले आहे. तत्पूर्वी आर के गवळवाडी संघाचा कर्णधार त्याच्या समवेत देवडाकी सर यांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना योग 11 उरण विपक्ष आर के गवळवाडी. मी सन्माननीय कृष्ण